आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. PSLV-C-58 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या साहाय्यानं एक्स्पोसॅट उपग्रहाचं आज सकाळी यशस्वीपणे प्रक्षेपण. यशस्वी प्रक्षेपणासाठी पंतप्रधानांनी केलं इस्रोचं अभिनंदन. भीमा कोरेगाव इथं 206वा शौर्य दिन साजरा. राज्य शासनानं स्मारकाजवळील 100 एकर जमीन संपादित करण्याची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी. नागपूर जिल्ह्याच्या धोरणात्मक आराखड्याला जिल्हा नियोजन समितीत मंजुरी. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा अभयारण्यातील जैवविविधतेचा शोध घेणार पक्षी पर्यवेक्षक. सर्वेक्षणातून दुर्मिळ प्रजातीची माहिती येणार समोर. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून आज सकाळी PSLV-C-58 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या साहाय्यानं एक्स्पोसॅट उपग्रहाचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं. या उपग्रहाबरोबर इतर 10 वैज्ञानिक उपग्रहांचं देखील यावेळी प्रक्षेपण करण्यात आलं. एक्स्पोसॅट उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे आकाशगंगेतील कृष्णविव्र आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी विशेष खगोलशास्त्रीय वेधशाळा अवकाशात पाठवणारा अमेरिकेनंतरचा भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे. भारताचं महत्वाकांक्षी सौर अभियान असलेलं आदित्य L1 येत्या 6 जानेवारी रोजी पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावरच्या L1 या आपल्या निर्धारित स्थळी पोहोचेल असं इस्रोचे अध्यक्ष S. सोमनाथ यांनी श्रीहरिकोटा इथं प्रसारमाध्यमांना सांगितलं. आदित्य L1ला निर्धारित ठिकाणी स्थिर करण्याची अंतिम प्रक्रिया पूर्ण होईल असं ते यावेळी म्हणाले. दरम्यान एक्स्पोसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करून आनंद व्यक्त केला आहे. 2024ची ही चांगली सुरुवात आहे. अंतराळ क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढवणारी ही बातमी असल्याचं सांगत त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची प्रशंसा केली आहे. अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे. इस्रोनं 2024 या वर्षाची लक्षवेधी सुरुवात केल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. जगभरासह भारतातही काल 2024 या नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि संगीताच्या तालावर विविध ठिकाणी नववर्षाच्या स्वागतानिमित्त कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा संकल्प पुन्हा एकदा करूया असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. उज्ज्वल 2024 नववर्ष सर्वांसाठी समृद्धी, शांतता आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी सदिच्छा पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केली आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही राज्यातल्या नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथं श्री संत सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी राज्यातील लाखो भाविकांनी शेगाव येथील संस्थानामध्ये गर्दी केली होती. काल रात्रभर 31 डिसेंबर निमित्त संत गजानन महाराजांचं मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात आलं होतं. देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 800हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 7 महिन्यात एका दिवसात इतके रुग्ण आढळण्याचा हा उच्चांक आहे. गेल्या आठवड्यात म्हणजे 24 ते 30 डिसेंबर दरम्यान देशात कोरोनाचे 4,652 रुग्ण आढळले. त्यापूर्वीच्या आठवड्यात हा आकडा 3,818 होता. 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी या नवीन वर्षी केली जाणार आहे. याद्वारे राज्यातील 100 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू केली जाणार आहेत अशी माहिती राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता मंत्रालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. रोजगारासाठी गावातून शहराकडे होणारं स्थलांतर कमी करून गावातील तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात प्रथमच 511 कौशल्य विकास केंद्रांचं एकाच वेळी उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यात यावर्षी राज्यातील 100 कौशल्य विकास केंद्रांची भर पडणार आहे.
भीमा कोरेगावच्या 206व्या शौर्य दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातल्या पेरणे फाटा इथल्या विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज अभिवादन केलं. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही अभिवादन केलं. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाजवळची 100 एकर जमीन राज्य शासनानं संपादित करून इथं शौर्याची प्रेरणा देणारं भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावं, त्यासाठी राज्य सरकार 500 कोटींच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी आज केली. या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून लवकरच पत्र देणार असल्याचं यावेळी ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की नागपूर जिल्ह्याचा धोरणात्मक आराखडा हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूरद्वारे केला जात असून त्यावर सूचना देखील मागवल्या होत्या. यावर चर्चा करण्यात आली आणि या आराखड्याला मान्यता देण्यात आली. या बैठकीत नियोजन समितीनं वितरित केलेल्या निधीचा समाधानकारक खर्च झालेला आहे, असं ते म्हणाले. सोबतच पाणंद रस्त्यांच्या मागणीला सुद्धा परवानगी देण्यात आली आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. नववर्षाच्या पर्वावर पश्चिम विदर्भात हॉलिडे स्टेशन म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या संग्रामपूर तालुक्यातली अंबाबरवा अभयारण्यातील जैवविविधता संपन्नतेच्या नोंदी तसंच पक्ष्यांची गणना कागदावर उतरणार आहे. या अभयारण्यात 30 डिसेंबरपासून पक्षी सर्वेक्षणास सुरुवात झाली, ती 2 जानेवारीपर्यंत चालणार आहे. कार्यक्रमातील सहभागी पक्षी पर्यवेक्षक अभयारण्यातील 3 बीटमधील संपूर्ण परिसर पिंजून काढत विविध पक्ष्यांची अधिकृत नोंद कागदावर घेणार आहेत. या सर्वेक्षणामुळे अंबाबरवा अभयारण्यातील पक्ष्यांची प्रजातींबाबतची माहिती समोर येईल, असं वन विभागाच्या द्वारे सांगण्यात येत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्यात गतवर्षी पार पडलेल्या पक्षी सर्वेक्षणात दुर्मिळ काळ्या पंखांच्या कोकीळ खाटीक पक्षाची नोंद झाली आहे. नवीन वर्षात 2 जानेवारीला अभयारण्यात वास्तव्यास असलेल्या पक्ष्यांच्या प्रजाती समोर येणार आहेत. वाघांसह विविध पक्षी तथा वन्यजीवांचं सुरक्षित अधिवासाचं माहेरघर असलेलं अंबाबरवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात अप्रतिम पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आलं आहे. ईबीसी अर्जाची तपासणी कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून वर्ष 2023-24 या वर्षाकरता नागपुरातील रविनगर परिसरातील शिक्षण विभागाच्या लेखाधिकारी कार्यालयात ही तपासणी होणार आहे. दर सोमवारी संबंधितांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन लेखाधिकारी शिक्षण विभाग यांनी केलं आहे. शिक्षण विभागानं या संदर्भात जारी केलेल्या एका पत्रकामध्ये 1 जानेवारी ते 15 मार्च या कालावधीमध्ये दर सोमवारी नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील अर्जांची तपासणी केली जाणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीनं 3 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजता डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह इथं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रसिद्ध व्याख्याते डॉ. प्रदीप दंदे हे भारतीय महिलांच्या उत्थानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान या विषयावर व्याख्यान देणार आहेत. हवामान. विदर्भात हवामान शुष्क असून आज सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया इथं 12.4 अंश सेल्सिअस करण्यात आली. नागपूरचं तापमान 14.6 अंश सेल्सिअस होतं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पीएसएलव्ही C-58 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या साह्यानं एक्स्पोसॅट उपग्रहाचं आज सकाळी यशस्वीपणे प्रक्षेपण. यशस्वी प्रक्षेपणासाठी पंतप्रधानांनी केलं इस्रोचं अभिनंदन. भीमा कोरेगाव इथं 206वा शौर्य दिन साजरा. राज्य शासनानं स्मारकाजवळील 100 एकर जमीन संपादित करण्याची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी. आणि बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा अभयारण्यातील जैवविविधतेचा शोध घेणार पक्षी पर्यवेक्षक. सर्वेक्षणातून दुर्मिळ प्रजातीची माहिती येणार समोर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.